अध्यक्ष महोदय, यासोबत आमचे आज मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की आपण जो शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान योजना आपण सुरू केली, केंद्र सरकारचे 6,000 आणि त्यासोबत राज्य सरकारचे 6,000, आज त्याचा आपण हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केलेला आहे। महाराष्ट्र राज्यामधील शेतकरी बांधवांसाठी अतिशय मोठी खुशखबर आता आली आहे। हो शेतकरी बांधवांनो, गेल्या कित्येक महिन्याभरापासून तुम्ही ज्या हप्त्याची वाट बघत होता तोच निर्णय अखेर आता सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आला आहे। म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, तुमची प्रतीक्षा आता संपली आहे। नमो शेतकरी योजनेचे दोन्ही हप्ते आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून मंजुरी मिळाली आहे। हो शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यामध्ये आता आनंदाची बातमी आली, कारण की तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा होणार। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता आणि पुन्हा 10वा हप्ता एकत्रितपणे 4,000 रुपये सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी आज बैठक झाली आणि बैठकीच्या माध्यमातून सिक्का सुद्धा आता मोबरद झाला आहे। शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 9वा आणि 10वा असे दोन्ही हप्ते मिळून 4,000 रुपयांचा निधी जमा व्हायला आता सुरुवात झाली असून यामुळे शेतीसाठी लागणाऱ्या खर्चाची चिंता आता काही प्रमाणामध्ये शेतकरी बांधवांची मिटलेली आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, एक अडचण सुद्धा निर्माण झाली आहे। आज संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये वितरण केलं जाणार नाही, एवढं मात्र लक्षामध्ये ठेवा। सरकारच्या माध्यमातून जिल्ह्यांची व बँकांची यादी आता जाहीर करण्यामध्ये आली। हो शेतकरी बांधवांनो, बघा, स्वतः सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला आणि आता महाराष्ट्र राज्यामधील 12 जिल्ह्यामध्ये वितरण करण्यामध्ये येणार आहे। जर या 12 जिल्ह्यामध्ये तुमचं नाव येत असेल तर आज सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये 4,000 रुपये जमा होणार। शेतकरी बांधवांनो, अगदी एकाच मिनिटामध्ये आपण यादी पाहून घेऊया आणि जाणून घेऊया कोणकोणते शेतकरी बांधव पात्र असणार आहे आणि कोणकोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हा हप्ता जमा होणार। गेल्या कित्येक दिवसापासून तुम्ही अशा सुद्धा अपडेट ऐकल्या असतील की नमो शेतकरी योजना बंद झाली नाही। शेतकरी बांधवांनो, स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी स्वतः सांगितलं आहे, जोपर्यंत भाजप सरकार आहे, बीजेपी सरकार आहे, तोपर्यंत नमो शेतकरी योजना कसल्याही प्रकारे बंद होणार नाही। हे स्वतः मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून आता स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं आहे। चला तर शेतकरी बांधवांनो, यादी जाणून घेऊया आणि त्याचनंतर महत्त्वाचं म्हणजे बघा, अधिवेशनातील निर्णयानुसार राज्य आणि केंद्र सरकारच्या ताळमेळातून ही आर्थिक मदत सरकार देत आहे। शेतकरी बांधवांनो, यादी तर आपण पाहणारच आहोत, परंतु अतिशय महत्त्वाचे आहे ते म्हणजे की नियम। बघा, काही अशा चुका आहेत जे की शेतकरी बांधव करतात, मग अशा शेतकरी बांधवांना लाभ मिळणार नाही। गेल्या अनेक दिवसांपासून जे शेतकरी बांधव या हप्त्याची वाट बघत होते ती प्रतीक्षा आता संपलेली आहे आणि लाभ शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार। शेतकरी बांधवांनो, लाभ तर जमा होणार, परंतु तुम्हाला काही कामे सरकारने करायची सांगितली होती, ती कामे तुम्ही केली आहे का? जर ती कामे तुम्ही केलेली नसतील तर मग खूपच मोठी अडचण आहे। सरकारने पहिलं काम तुम्हाला करायचं सांगितलं होतं तुमच्या अकाउंटची EKYC। हो शेतकरी बांधवांनो, तुम्ही तुमच्या अकाउंटची EKYC केलेली आहे का? जर तुम्ही तुमच्या बँक खात्याची EKYC केलेली नसेल तर मग अडचणच निर्माण होणार आहे आणि तुमचा हप्ता पुन्हा एकदा रखडू शकतो। त्यामुळे लवकरात लवकर EKYC करून घ्या जर केलेली नसेल। बघा, जर तुम्ही मागे EKYC केली असेल तर मग तुमच्या खात्यामध्ये आता 4,000 रुपये सरकारच्या माध्यमातून जमा केले जात आहे। बघा, या योजनेचा लाभ सुरळीतपणे मिळवण्यासाठी आपली KYC प्रक्रिया महत्त्वाची असते आणि बँक खाते आधार कार्डशी जोडणे महत्त्वाचे असते। तुमचा मोबाईल नंबरसुद्धा तुमच्या खात्याशी लिंक असायला पाहिजे, तेव्हाच तुमच्या खात्यामध्ये हा निधी जमा करण्यामध्ये येणार आहे। त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी जवळच्या बँकेमध्ये जाऊन आधार सीडिंगचे काम पूर्ण करून घ्यावा, अन्यथा या ठिकाणी तुमचा हप्ता रखडून पण जाणार आणि या ठिकाणी तुम्हाला पुन्हा पुढे मिळणार पण नाही। आणि त्या
त्याचनंतर शेतकरी बांधवांनो आणखीन एक महत्त्वाचं काम तुम्हाला सरकारने करायचं सांगितलं होतं. ते काम तुम्ही केलं का? जर ते काम तुम्ही केलेलं नसेल तर मग अडचण पुन्हा एक वाढू शकते. आता महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या शेतकरी बांधवांनो, सरकारने तुम्हाला फार्मर आय डी कार्ड काढायला सांगितलं होतं. तुम्ही फार्मर आय डी कार्ड काढलेलं आहे का? जर तुम्ही फार्मर आय डी कार्ड काढलेलं नसेल तर मग अडचण निर्माण होणार आहे. कारण की ज्या शेतकरी बांधवांकडे फार्मर आय डी कार्ड नाही अशा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हप्ता जमा केला जाणार नाही, हे स्वतः राज्य सरकारच्या वतीने आता निर्णय घेण्यामध्ये आला. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्ही तुमचं फार्मर आय डी कार्ड लवकरात लवकर काढून घ्या. बघा, असे काही नियम आहे जे की सरकारच्या माध्यमातून लावण्यामध्ये येत आहे. आणि आणखीन एक महत्त्वाचा नियम म्हणजे की लक्षामध्ये घ्या, उत्पन्नाबाबत आहे. तुमचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांच्या आतमध्ये असायला पाहिजे शेतकरी बांधवांनो, तेव्हाच तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे दोन्ही हप्ते जमा करण्यामध्ये येणार, अन्यथा तुम्हाला लाभ मिळणार नाही. आता शेतकरी बांधवांनो, अतिशय महत्त्वाचे आहे ती म्हणजे की यादी. सर्वात पहिल्यांदा आपण यादी पाहून घेऊया. यादी अतिशय महत्त्वाची आहे. जर यादीमधून तुमचा जिल्हा असेल तर मग तुमच्या खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून 4,000 रुपये जमा करण्यामध्ये येणार. आता लक्षपूर्वक शेतकरी बांधवांनो, यादी फक्त चला बघा शेतकरी बांधवांनो, सरकारने सांगितल्यानुसार निधी वितरणाच्या पहिल्या टप्प्यामध्ये कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या 2 जिल्ह्यांचा समावेश झालेला आहे. तर शेतकरी बांधवांनो, आजपासून जोमाने वितरण सुरू झालं. या भागामधील अनेक शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 4,000 रुपयांचा एकत्रित संदेश प्राप्त आता होत आहे. प्रशासनाने हे काम युद्धपातळीवर हाती घेतले असून ज्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणामध्ये आता समाधान होत आहे आणि शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 4,000 रुपये येत आहे. आता पुढील क्रमांकाचे जिल्हे पाहून घ्या शेतकरी बांधवांनो. आता बघा, सरकारने सांगितल्यानुसार तसेच रत्नागिरी आणि रायगड, बघा या जिल्ह्यामधील पात्र शेतकरी बांधवांनाही आजपासून या निधीचा लाभ मिळायला सुरुवात झाली. या जिल्ह्यामध्ये सहकार क्षेत्रातील बँकांचा वापर करून जास्तीत जास्त शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हा लाभ पोचविला जात आहे. ज्यांनी आपली खाती सरकारी किंवा सहकारी बँकांमध्ये उघडली आहे, बघा त्यांना ही रक्कम लवकरात लवकर प्राप्त करून दिली जाणार आहे. हे स्वतः राज्य सरकारच्या वतीने आता सांगण्यामध्ये येत आहे. सरकारने आता निर्णय घेतला आणि शेतकरी बांधवांसाठी मोठी खुशखबर आली. आता शेतकरी बांधवांनो, महत्त्वाचं म्हणजे की लक्षामध्ये घ्या, पुढील क्रमांकाचे जिल्हे त्याचप्रमाणे ठाणे आणि पालघर या क्षेत्रातील लाभार्थ्यांसाठीही आजची सकाळ आनंदाची बातमी घेऊन आली. येथे ही रक्कम थेट शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होत असल्याने शेतीसाठी लागणाऱ्या मशागतीचे खर्चाची चिंता आता काही काळ शेतकरी बांधवांची मिटलेली असेल. हो शेतकरी बांधवांनो, बघा सरकारने तुम्हाला खते खरेदी करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. आता बघा, पुढील क्रमांकाचा जिल्हा सुद्धा पाहून घेणं गरजेचं आहे. आता शेतकरी बांधवांनो, बघा सरकारने सांगितल्यानुसार पोस्ट ऑफिस किंवा जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये सुद्धा हे वितरण होणार आहे. सरकारने हे स्वतः सांगितलं. आता पुणे आणि सातारा या 2 जिल्ह्यांचा सुद्धा समावेश आजच्या मुहूर्तावर झालेला आहे. येथील प्रशासनाने आता लक्षामध्ये घ्या, आपल्या राज्य शासनाने निर्णय घेतला. बँकेत गर्दी टाळण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने पैसे जमा करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ज्यांची KYC पूर्ण आहे त्यांच्याच खात्यामध्ये ही रक्कम सुरक्षितपणे पोहोचत असल्याचं स्पष्ट झालं असून यामुळे शेतकऱ्यांच्या बँकिंग व्यवस्थेवरील आता विश्वास आणखीन वाढला आहे आणि शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यामध्ये आता सरकारच्या माध्यमातून निधी हा जमा करण्यामध्ये येत आहे. तर मग आता पुढील क्रमांकाचे जिल्हे पाहून घ्या शेतकरी बांधवांनो. बघा यादी अतिशय महत्त्वाची आहे. इतकेच नाही तर नाशिक आणि अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा ही प्रक्रिया सध्या वेगाने राबविली जात आहे. आजच्या मुहूर्तावर हे वितरण होत असल्याने शेतकरी बांधवांच्या आर्थिक नियोजनाला एक मोठा आधार मिळाला आहे. अनेक शेतकऱ्यांनी बघा बँकामध्ये चौकशी करायला सुरुवात केली असून खात्यावर रक्कम जमा झाल्यामुळे शेतीच्या कामासाठी
बांधवासाठी मोठी मदत आता मिळत आहे. बघा शेतकरी बांधवांनो, सरकारने सांगितल्यानुसार पुढील क्रमांकाचा जिल्हा पाहून घ्या. बघा अखेरच्या टप्प्यामध्ये औरंगाबाद आणि जालना या जिल्ह्यामध्ये पैशांचे वितरण पूर्ण करण्याच्या सूचना देण्यामध्ये आल्या आहे. टप्प्याटप्प्याने हे वाटप संपूर्ण 12 जिल्ह्यामध्ये होणार आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका शेतकरी बांधवांनो. बघा सरकारने सांगितलं आहे ही योजना अशाच प्रकारे सुरू राहणार आहे. तर मग आता महत्त्वाचं म्हणजे की बघा सरकारने सांगितल्यानुसार 12 बँकांमध्ये हा निधी सर्वात अगोदर जमा करण्यामध्ये येत आहे. शेतकरी बांधवांनो, आता फक्त एका मिनिटामध्ये बँकांची यादी बघून घ्या, कारण बँकांची यादी सुद्धा पाहणं गरजेचं आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, जर तुमच्या मोबाईलमध्ये आतापर्यंत मेसेज आला नसेल बघा तर अजिबात घाबरून जाऊ नका, थोडासा संयम ठेवावा. सर्व्हरच्या तांत्रिक अडचणीमुळे मेसेज यायला थोडा काळ उशीर सुद्धा लागू शकतो, परंतु रक्कम मात्र तुमच्या खात्यामध्ये आज जमाच होणार आहे. तुम्ही तुमचे खातं चेक करा. तुमच्या खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून 4,000 रुपये आता सोडण्यामध्ये येत आहे. आता शेतकरी बांधवांनो, बँकांची यादी सुद्धा पाहणं गरजेचं आहे. चला आता लवकरात लवकर बँकांची यादी पाहून घेऊया आणि जाणून घेऊया कोणकोणत्या बँकामध्ये हा निधी सर्वात अगोदर जमा होणार. बघा 12 बँकांची यादी सरकारच्या माध्यमातून जारी करण्यामध्ये आली आणि या 12 बँकांमध्ये सर्वात अगोदर निधी जमा करण्यामध्ये येत आहे. तर मग आता बघा शेतकरी बांधवांनो, या योजनेचा लाभ घेण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये तुमचा खाता असायला पाहिजे. त्यानंतर HDFC बँकेमध्ये जर असेल तरी पण लाभ मिळणार. त्यानंतर पोस्ट बँक किंवा पोस्ट ऑफिस बँक बघा या बँकेमध्ये सुद्धा लाभ मिळणार. त्यानंतर कोटक महिंद्रा बँक, त्यानंतर जिल्हा मध्यवर्ती बँक बघा या बँकेमध्ये सुद्धा सरकारच्या माध्यमातून वितरण करण्यामध्ये येत आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, जिल्हा सहकारी बँक, त्यानंतर बँक ऑफ इंडिया, त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र, त्यानंतर ICICI बँक बघा, त्यानंतर ॲक्सिस बँक, त्यानंतर कॅनरा बँक आणि पंजाब नॅशनल बँक बघा या 12 बँक आहे. या बँकांमध्ये सरकारच्या माध्यमातून आता वितरण करण्यामध्ये येत आहे. स्वतः सरकारने हा निर्णय आता घेतला आहे. आणि शेतकरी बांधवांनो, या जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या यादीमध्ये तुमचं नाव आलं का? जर तुमचं नाव आलेलं नसेल तर अजिबात काळजी करायची नाही, कारण की बघा सरकारने सांगितलं टप्प्याटप्प्याने संपूर्ण राज्यामध्ये वितरण होणार आहे. त्यामुळे पुढील यादी पण तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून कळविण्यामध्ये येणार आहे. जर तुम्ही पहिल्यांदा या चॅनलमध्ये आलेला असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशाच महत्त्वाच्या नवनवीन बातम्या तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून कळविण्यामध्ये येत असतात. ही होती मोठी खुशखबर. धन्यवाद.